श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात सुखात जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर 3 ऑक्टोबरपासून सर्वांनी घरोघरी घटस्थापना केलेली असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटविसर्जन कधी करावे, म्हणजे 11 तारखेला की 12 तारखेला, त्याचबरोबर उपवास सोडताना कोणता पदार्थ खावा, त्यातील साहित्याचं काय करावं, याबद्दल सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे. याची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सीमाज कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे येणारे प्रत्येक नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. तर 3 तारखेपासून म्हणजे 3 ऑक्टोबरला घटस्थापना झालेली होती. घटस्थापनेचे हे 9 दिवस अत्यंत पवित्र, शुद्ध, सात्विकता असलेले मानले जातात. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपण दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा करत असतो. त्याचबरोबर अनेक सेवा, उपाय, उपासना देखील करत असतो. तर हे नवरात्रीचे जे 9 दिवस आहेत, तर ते 9 दुर्गा देवींची आपण पूजा करत असतो. हे 9 जे देवीचे रूपे आहेत, तर ते शक्ती आणि ऊर्जाच्या देवता मानल्या जातात. तर आता घट कधी उठवायचे आहेत? उद्या नवमी आहे आणि त्यानंतर परवा दसरा आहे, म्हणजे विजयादशमी. आणि यावर्षी असा योग आला आहे की खंडेनवमी आणि दसरा म्हणजेच नवमी ह्या दोन्ही तिथी एकाच दिवशी आलेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की घट विसर्जन कधी करायचं, घट कधी उठवायचे. तर तुमच्या परंपरेनुसार ज्या दिवशी तुम्ही घट उठवतात, म्हणजे काही ठिकाणी नवमी तिथीला 9व्या दिवशी घट विसर्जन केले जाते, घट उठवतात. तर काही ठिकाणी 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याला विजयादशमी दिवशी घटाचं विसर्जन केले जाते. तर आमच्या भागामध्ये 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी घटाचे विसर्जन केले जाते. काही जण पहिल्यांदाच घट बसवत असतील तर त्यांना माहिती नसेल की घट कधी उठवावा, म्हणजे नवमीला की दशमीला. तर त्यांनी दशमी तिथीलाच घट उठवायचा आहे. तर घट उठवताना कसा उठवायचा आहे? घट हा पुरुषांनीच उठवायचा आहे. तर घट उठवण्याचा मुहूर्त काय आहे ते आपण पाहून घेऊया. घट उठवण्याचा शुभ मुहूर्त हा दशमी तिथी ही 12 ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी सकाळी 10:58 म्हणजेच 11 वाजता चालू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबरला सकाळी 9:03 समाप्त होणार आहे. म्हणजेच दसऱ्या दिवशी घट उठवणार आहेत, म्हणजे 10व्या तिथीला दशमीला, तर त्यांनी दसऱ्या दिवशी दुपारी 11 नंतर कधीही घट उठवायचा आहे. आणि जे नवमीला घट उठवणार आहेत तर त्यांनी पहाटेपासून म्हणजे 12 तारखेला पहाटेपासून 11च्या आत घट उठवायचा आहे. कारण 11 नंतर दशमी तिथी चालू होत आहे आणि नवमी तिथी 11 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही 11 वाजेच्या आत घटाचं विसर्जन करायचं आहे. आणि तुम्हाला दसऱ्या दिवशी जो घट विजय मुहूर्तावर घट उठवायचा असेल तर तो विजय मुहूर्त जो आहे तर तो दुपारी 2:22 पासून ते 3:09 असणार आहे. त्यामुळे तुम्ही या अभिजात मुहूर्त म्हणजे विजय मुहूर्त जो आहे या दिवशी देखील घट उठवू शकता. तसेच दसऱ्याच्या तिथीला तुम्ही 11 नंतर कधीही घट उठवू शकता, कारण दसरा तिथी ही 3.5 मुहूर्तांपैकी एक तिथी आहे. त्यामुळे 11 नंतर तुम्ही कधीही घट उठवला तरी शुभच आहे. तर आता नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा आहे? बरेच जण नवरात्रीचा 9 दिवस उपवास करतात, म्हणजेच प्रतिपदेपासून दशमीपर्यंत. तर त्यांनी दशमी तिथीला घट जेव्हा आपण उठवणार आहोत त्याच्यानंतर उपवास सोडायचा आहे. काही लोक उठता बसता उपवास करतात, तर काही लोक शेवटचे 2 दिवस म्हणजे अष्टमी नवमीला उपवास करतात. तर ज्या लोकांनी उठता बसता उपवास केला आहे तर ते पहिले प्रतिपदेला उपवास धरतात, त्यानंतर त्यांनी नवमी तिथीचा उपवास धरायचा आहे आणि दसऱ्या दिवशी घट उठल्यानंतर त्यांनी तो उपवास सोडायचा आहे. आणि जे शेवटचे 2 दिवस उपवास करतात म्हणजे अष्टमी नवमी, तर त्यांनी दोन्ही दिवस उपवास करून उपवासाचे पदार्थ खायचे आहेत आणि दसऱ्या तिथीला घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे. तर उपवास सोडताना काय खावे? तर बऱ्याच ठिकाणी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो घट उठवताना. तर काही ठिकाणी दही भाताची नैवेद्य दाखवण्याची देखील प्रथा आहे, तर काही ठिकाणी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्या भागामध्ये जो नैवेद्य दाखवला जातो तर तो सोडून उपवास
तो खाऊन उपवास सोडायचा आहे। तुम्ही पुरणपोळीचा प्रसाद खाऊन उपवास सोडू शकता। त्यानंतर दही भाताचा प्रसाद खाऊन देखील उपवास सोडवला जातो। तर भाजी भाकरीचा नैवेद्य खाऊन देखील उपवास सोडवला जातो। तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी पद्धत तुम्ही ठेवून उपवास सोडायचा आहे। तर काही ठिकाणी घट उठवल्यानंतर घटामध्ये दही भात देखील टाकले जाते। दही भाताने घट धुतला जातो म्हणजे थंडावा मिळत असतो। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी पद्धत तुम्ही वापरायची आहे। त्यानंतर घटातील जे साहित्य आहे ते आपल्याला निर्माल्यात टाकून द्यायचं आहे। जे पाणी फुले आहेत ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत। उपवास सोडताना मात्र आपल्याला सर्व सात्विक अन्न खायचं आहे। कांदा लसूण खायचं नाही, तामसिक पदार्थ खायचा नाही। उपवास सोडताना आपल्याला कांदा लसूण विरहितच संपूर्ण अन्न खायचं आहे। तर अशा प्रकारे योग्य पद्धतीने आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे घट उठवायचे आहेत। तुमच्याकडे जर नवमी तिथीला पद्धत असेल तर तुम्ही तेव्हा घट उठवायचा आहे आणि ज्यांच्याकडे दसरा तिथीला घट उठवतात तर त्यांनी दसऱ्यालाच घट उठवायचा आहे। शास्त्रामध्ये घट विसर्जन हे 10व्या तिथीलाच म्हणजे दसरा तिथीलाच केले जाते। त्यामुळे दसरा तिथीला ज्यांच्याकडे पद्धत आहे त्यांनी घटाचं विसर्जन करायचं आहे। योग्य पद्धतीने घटाचं विसर्जन करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला 12 तारखेला घटाचं विसर्जन करायचं आहे, उपवास सोडायचा आहे। याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत पाहिली आहे आणि आपल्याला त्या दिवशी सकाळी दसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून देवाची पूजा करायची आहे। नवीन वस्त्र देखील टाकायचं आहे। आपण 9 दिवस पूजा केलेली नसते, त्यामुळे 10व्या तिथीला आपल्याला देवाला स्वच्छ वस्त्रे परिधान करून आंघोळ वगैरे घालून देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर घटाचं विसर्जन आपल्याला करायचं आहे। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।